मुंबई दुबई स्पाइस जेटचं विमान 6 तासांपासून मुंबई विमानतळावरच रखडलेलं आहे। रात्री 2 वाजता ही फ्लाइट मुंबईवरून टेक ऑफ करणार होती, मात्र 6 तास झालेत तरीही अजूनही विमान मुंबईमध्येच थांबवण्यात आलंय। त्यामुळे या विमानातले 150 ते 200 प्रवासी विमानतळावर अजूनही ताटकळलेले आहेत। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलंय, मात्र पर्यायी विमानसेवा पुरवली जात नसल्यानं या प्रवाशांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण आहे। तर ही बातमी मुंबईतून येते। मुंबई विमानतळावरून मुंबई दुबई जाणारं स्पाइस जेटचं हे विमान गेल्या 6 तासांपासून मुंबई विमानतळावर रखडलेलं आहे। त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करतात। रात्री 2 वाजता ही फ्लाइट मुंबईमधून टेक ऑफ करणार होती, मात्र अजूनही ही फ्लाइट विमानतळावरच थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे विमानातले जवळपास 150 ते 200 प्रवासी जे विमानतळावर अजूनही ताटकळलेले आहेत आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आले, मात्र कुठली पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी विमानसेवा पुरवली जात नाहीये। त्यामुळे प्रवाशांमध्ये एक प्रकारे संतापाचं वातावरण आहे।